तर मंडळींनो, हिवाळ्यामध्ये सर्रास मार्केटमध्ये असणारा आणि सर्वांच्या आवडीचा असा पदार्थ किंवा भाजी म्हणजे वाटाणा. तर वाटाण्यापासून आपण भरपूर अशा पदार्थ किंवा भाज्या बनवतो. तर आपल्याला त्यापैकीच एक आपल्याला मस्तपैकी अशी गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत अशी कचोरी बनवायची आहे. तर बघू शकता कचोरी वरनं मस्तपैकी क्रिस्पी झाली, एकदम कुरकुरीत, आणि आतून मस्तपैकी त्याचं सारण बघू शकता किती दिसायला अप्रतिम दिसतं आहे. आणि त्यामध्ये आपण मस्तपैकी टाकून खाणार आहोत गोड आणि आंबट गोड आणि तिखट चटणी. तर ह्याचं कॉम्बिनेशन खूप भारी झालं होतं. दिसायला पण बघू शकता. तुम्हाला थोडं जरी प्रेझेंटेशन आपलं आवडलं असेल किंवा कचोरी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघू शकता आता इथे आपण घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं. तर आपण तयार करतोय आता कचोरी लागणारा मसाला, तोही शॉर्टकट. तर बघू शकता इथे घेतले 1 ते 1.5 चमचा धणे, अर्धा चमचा घेतलेला आहे जिरे, त्यामध्ये 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. बडीशोपने एक त्याचा फ्लेवर खूप छान येतो. बडीशोपने थोडंसं कसं गोड आणि मसालेदार टेस्ट येते आपल्या कचोरीला. तर बघू शकता आता हे सर्व मसाले आपण बारीक करून घेतले. तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मला कचोरी अजिबात तिखट बनवायची नव्हती म्हणून मी एकच मिरची घातली त्यामध्ये. आणि आता बघू शकता मस्तपैकी असं आपल्याला ह्याचं जाडसर भरड वाटून घ्यायचं आहे. हे वाटण आता वाटलेलं जे आहे किंवा आपण मसाला जो तयार केला आहे कचोरीचा तो आपण एका वाटीत काढून घेतो आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जे वाटाणे आहेत ना, तर बघू शकता मस्तपैकी ह्याला सोलून घेतलेला आहे किंवा दाणे शेंगांमधले काढून घेतले. फ्रेश मार्केटमधून आणलेला वाटाणा होता. आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटाणे टाकायचे आहेत आणि भरड म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे अजिबात बारीक वाटायचं नाही, जेणेकरून ह्याची टेस्ट अजिबात चांगली होणार नाही बारीक वाटल्यानंतर. एकदम मिळमिळीत किंवा सॉफ्ट असं त्याचं सारण आपल्याला बनवायचं नाही आहे. तर बघू शकता इथे जाडसर असं मी वाटाणे जे आहेत ना ते वाटून घेतलेले आहेत. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला वाटायचे. वाटलं तर तुम्ही व्हेजिटेबल चॉपर जे असतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही असे ह्याला बारीक करू शकता. तर आता इथे मी घेतलं एक ताट. तर या ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मैदा. तर तुम्हाला जेवढ्या कचोऱ्या बनवायच्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही मैदा घेऊ शकता. इथे कसलंही प्रमाण नाही आहे ह्याला. तर मी घेत आहे जवळपास 100 ते 150 ग्रॅम इथे मैदा घेतला आहे. मला जास्त कचोऱ्या बनवायच्या नव्हत्या आणि त्यामध्ये मी काळे तीळ टाकलेत अर्धा चमचा. तुम्ही वाटलं तर पांढरे तीळसुद्धा घालू शकता किंवा हे टोटली स्किपसुद्धा करू शकता. मला आवडतात, मध्ये मध्ये दिसायला कचोरीमध्ये छान वाटतं म्हणून मी टाकते काळे तीळ. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला घालायचं आहे तूप. तर तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तेल जर वापरलं तर तुम्ही इथे कडकडीत मोहन त्या मैद्यामध्ये घाला, तेव्हा तुमची कचोरी क्रिस्पी आणि खस्ता होईल. तर बघू शकता आपल्याला हे जे तिन्ही पण इन्ग्रेडियंट्स आहेत मैद्यामध्ये घातलेले, तर ते मस्तपैकी सर्व आपल्याला असे मैद्याला चोळून घ्यायचेत किंवा मस्तपैकी लावून घ्यायचे. तुम्ही बघू शकता. आणि असं त्याचा हातात पकडलं ना, असा त्याचा मस्तपैकी गोळा तयार झाला पाहिजे किंवा अशी मूठ बनली पाहिजे त्याची. आणि जास्त आपल्याला ह्याला घट्ट लाडू बनला पाहिजे किंवा मूठ बनलं पाहिजे असं काही नाही. फक्त आपल्याला हातात घेतल्यावर ना घट्टसर मूठ हातात वळल्या गेली म्हणजे आपलं पीठ जे आहे ना ते भिजवण्यासाठी रेडी आहे. तर बघू शकता आता किंवा आपलं मोहन जे आहे ना ते परफेक्ट झालेलं आहे त्याला. तर थोडं मी कोमट पाणी घेतलेलं आहे इथे, कारण जास्त गार पाण्याचा वापर करू नका, कारण हिवाळा आहे. आपण त्यामध्ये तूप वापरले. तूप आपण एकतर घट्टच टाकलेलं आहे, ते मेल्ट करून किंवा आपण वितळून टाकलेलं नाही आहे. तर पाणी थोडंसं कोमट घालता आहे ना, ते सगळं जे तूप आहे ते सर्व मैद्याला सगळीकडे लागतं आणि छान भिजला जातो आपला हा मैदा किंवा पीठ. तर आता बघू शकता तुम्ही ते गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, पण गव्हाच्या पिठाला मोहन थोडं जास्त घालायचं आहे. आणि असं मस्तपैकी सॉफ्ट आपल्याला जे गोळा आहे किंवा उंडा आहे तो मळून घ्यायचा आहे. जास्त ना घट्ट ना पातळ करायचं आहे, असं मीडियम मस्तपैकी टेक्स्चर असावं त्या पिठाचं. आणि तोडलं तर बघू शकता असं तुटलं पाहिजे पटकन, असं जास्त रबरासारखं व्हायला नको. बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं पीठ तयार करायचं आहे. आणि आता हे जे पीठ आहे ना आपल्याला मस्तपैकी कुठल्याही पॅक भांड्याखाली आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. कपड्याने झाकायचं नाही अजिबात, कारण ती वरच्या साईडने त्याची लेअर सुकायला नको. ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला त्याच वाटीने मी ह्याला कवर केलं किंवा झाकून ठेवला. आता मैदा थोडासा मुरतोय किंवा भिजतोय तोपर्यंत आपण ह्याचं जे सारण आहे ना कचोरीचं ते तयार करतोय किंवा मसाला तयार करतोय. सर्वात आधी आपल्याला ह्यामध्ये टाकलंय मी 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपला जो वाटून घेतलेला मसाला होता, धणे, बडीशोप, जिरे आणि मिरची, ते आपल्याला घालायचं आहे. पण ते टोटली जास्त फ्राय करायचं नाही, अर्धवट फ्राय करायचं आहे. आणि आपल्याला ह्यामध्ये टाकायचे बाकीच्या लागणाऱ्या गोष्टी. तर आपल्याला ह्यामध्ये सर्वात आधी टाकायचं आहे मेथीचे पानं. तर आता सिजनेबल ज्या भाज्या असतात ना त्या आपल्याला कशातही टाकल्या तर खूप टेस्टी असतात, कारण या हिवाळ्यातल्या भाज्या चवीला खूप टेस्टी लागतात. आणि ह्यामध्ये ना खूप भारी टेस्ट येते कचोरीमध्ये, कारण आपण वाटाण्याची कचोरी बनवतोय त्यामुळे. आता ह्यामध्ये फक्त मी मेथीचे पानच घातलेत, काड्या घातलेल्या नाही आहे, कारण आपल्याला खूप दिवस जर कचोरी खायची असली तर ती खराब होऊ नये. काड्या ओलसर राहतात त्यामुळे पानच घालायचेत, कारण पानं आपले क्रिस्पी होऊन जातात मसाल्यासोबत. आता घातलं मी त्यामध्ये बेसन पीठ. तर बेसन पीठ थोडंच घालायचं आहे, पण बेसन पीठ घालायचंच आहे कारण बाइंडिंग खूप छान येतं त्याला.
आणि खायलासुद्धा कचोरी छान लागते. तर बघू शकता आता बेसन पीठ मी मस्तपैकी लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता घालायचं आहे आपल्याला जो वाटाणा आपण मिक्सरला बारीक करून घेतला होता तो घालायचा आहे. वाटलं तर तुम्ही ह्याच्याऐवजी तुरीच्या ज्या शेंगा येतात मार्केटला ओल्या त्या घालू शकता, ओला हरभरासुद्धा ह्यामध्ये घालू शकता. पण वाटाण्याची टेस्ट अशी छान येते, तिखट गोड अशी टेस्ट येते आपल्या ज्या चटणीला, कारण वाटाणा थोडासा गोड असतो त्यामुळे. आता बघू शकता मस्तपैकी हे आपलं सारण जे आहे ना परतत आलं आहे. आधी ते कढईला थोडंसं किंवा आपल्या पॅनला चिटकत होतं, कारण वाटाणा थोडासा कच्चा होता. कच्चा असला तर तो चिपकतो आणि ते जर शिजून रेडी झालं किंवा परतून रेडी झालं तर आपोआप ते आपल्या पॅनला सोडतं किंवा कढईला सोडतं. तर जोपर्यंत आपलं ते सारण मोकळं होत नाही किंवा भांड्याला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे. त्यानंतर मस्तपैकी मी इथे 1 ते 2 चमचे पांढरे तीळ घातलेत आणि चिल्ली फ्लेक्ससुद्धा घातलेलं आहे. ह्याने टेस्ट खूप वाढते आपल्या या सारणाची. आणि चवीनुसार यामध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे. आता हे सारण फक्त कचोरीमध्येच नाही तर आपल्याला जेवणासोबत सुद्धा खाताना खूप भारी लागतं. तर तुम्ही ह्याचा पराठासुद्धा बनवू शकता, असं काही नाही कचोरीमध्येच हे सारण चालतं. हे सारण असं आहे जेवणासोबत तुम्ही चटणी म्हणून खाऊ शकता, ह्याचा पराठा बनवू शकता किंवा असंच चमच्याने सुद्धा खाऊ शकता. ह्या सारणाची खूप टेस्ट भारी येते किंवा टेस्ट भारी लागते. तर मस्तपैकी आता सुटसुटीत सारण झालं आहे. आपण याला गार व्हायला सोडून द्यायचं आहे. आणि पीठ बघूया मस्तपैकी आपलं आता फुललं आहे थोडंसं, पहिल्यापेक्षा थोडंसं क्वांटिटी फुलली आहे बघू शकता तुम्ही. आणि आता काय करायचं आपल्याला थोडंसं याला हलकं मळून घ्यायचं, एकजीव करायचं आहे परत. आणि शक्यतोवर भांड्यानेच झाका, कपड्याने झाकू नका, कपड्याने पीठ सुकतं आपलं. आणि आता बघू शकता मस्तपैकी सगळे आपल्याला सारखे आकाराचे असे पेढे बनवून घ्यायचे आहेत किंवा छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत पिठाचे या, जेणेकरून आपल्या ज्या कचोऱ्या आहेत ना ते सगळ्या सेम आकाराच्या होईल, लहान मोठे होणार नाही आणि बनवताना आपल्याला गडबडसुद्धा होणार नाही आणि स्पीडनी बनवता येतील. त्यासाठी आपल्याला आधीच असे गोळे बनवून ठेवायचे आहेत. तर ह्या पद्धतीने मी सर्व जे गोळे आहेत ना ते बनवून ठेवते आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आहे ना सर्वांना सर्व रेसिपी आता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर सगळीकडं येतातच आहे, पण काही ना काही प्रत्येक रेसिपीमध्ये थोडं वेगळं असतं. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडलं तर एक वेळ नक्की ट्राय करा. तर आपल्याला हातानेच बघू शकता बोटाच्या मदतीने असं त्याला स्प्रेड करून घ्यायचं किंवा पसरून घ्यायचं, छोटीशी अशी पुरी बनवायची आणि त्या पुरीमध्येच आपल्याला हे सारण भरायचं आहे. तर 1 ते 1.5 चमचा मी ते हे सारण भरते आहे आणि खूप खमंग वास येत होता सारणाचा आपल्या. तर बघू शकता मस्तपैकी असं भरून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने थोडं हलकं दाबायचं जेणेकरून ते सारण बाहेर येणार नाही. आणि आता बघू शकता एका बोटाने दाबायचे आणि दोन्ही साईडनी आपल्या जी पुरी आहे आपण बनवली किंवा पापडी आहे तर ती आपल्याला दाबत घ्यायची किंवा प्रेस करत घ्यायची ह्या पद्धतीने बघू शकता, जेणेकरून सारण बाहेर येऊ नये आणि आपली जी कचोरी ना ती फुटू नये. कचोरी फुटू नये ह्याची खूप जास्त काळजी घ्यायची. तेलसुद्धा खराब होतं आणि कचोरीसुद्धा वेस्ट जाते, कारण पूर्ण कचोरीमध्ये तेल जातं फुटल्यानंतर. तर बघू शकता ह्या पद्धतीने फक्त हाताने आपल्याला मधल्या भागाच्या हाताने असं त्याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण मध्ये जेव्हा प्रेस करतो आपल्या कचोरीला आणि जेव्हा असं उभ्या हाताने जेव्हा आपण त्याच्यावर प्रेस करतो ना तोपर्यंत तसं त्याच्यावर प्रेशर पडतं आणि आपल्या कचोरीच्या काठापर्यंत मसाला जातो आणि कचोरी छान फुगते आपली. जेणेकरून आपला मसाला काठापर्यंत नाही गेला तर आपली कचोरी तिथे फुगत नाही, तिथं ती चपटी होते. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे कचोरी बनवताना. आणि मी दुसऱ्यासुद्धा पद्धतीची तुम्हाला करून दाखवते, ती सुद्धा पद्धत तुम्ही कचोरी भरताना वापरू शकता. आता इथे मी छान वाटी बनवली हाताने असं राऊंड करत त्यामध्ये मसाला बघू शकता एकदम परफेक्ट माप झालेलं आहे मसाल्याचं. सर्व मसाला आपल्या इथे संपला आहे आणि पीठसुद्धा संपलेलं आहे. आणि तेवढ्या पिठामध्ये आणि 1 पाव वाटाण्यामध्ये 10 कचोऱ्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत. आणि ही जी दुसरी पद्धत बघू शकता तुम्ही, तर ही मी हातावर अशी गोल वाटी करून घेतली होती, त्यामध्ये सर्व मसाला भरला आणि असं हाताने त्याला आपण जसं भाकरी थापायला जसं सुरुवात करतो का हातावर, तर तसं आपल्याला तळ हाताच्या कोपऱ्याला एकदम असं प्रेस करायचं आहे. आणि राहिलेला जे मसाला आहे तो आपल्याला असं हाताच्या बोटाच्या मदतीने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर ही सुद्धा कचोरीची पद्धत एकदम सोपी आहे. तर बघू शकता तेल तापलं आहे का ते बघण्यासाठी छोटीशी मैद्याची गोळी मी ह्यामध्ये टाकलेली तुम्ही बघू शकता, किंवा पिठाची आपली जी गोळी होती मैदा मळून घेतलेला तर ती गोळी टाकली आहे. आणि तेलाचं टेम्परेचर एकदम नॉर्मल असलं पाहिजे कचोरी तळताना, कारण त्याची लेअर जाड असते. तुम्ही जर तेल गरम ठेवलं तर वरून ती जळून जाईल, आतून कच्ची राहील आणि मऊसुद्धा पडतात लगेच कचोरी. तुम्हाला जर का ह्या कचोऱ्या 10-15 दिवस एकदम जशाच्या तशा ठेवायच्या, ट्रॅव्हलिंगसाठी न्यायच्या आहेत, तुम्हाला कुठे बाहेर प्रवासात खायच्या असतील तर ही कचोरी तुम्हाला मंद आचेवर तळावी लागेल, जेणेकरून आतपर्यंत त्याची लेअर खुसखुशीत होईल. आणि लेअर खुसखुशीत झाली म्हणजे त्याला कुठं खराब होण्याचे चान्सेस राहत नाही किंवा त्याचा वास वगैरे लागत नाही त्याला. मसाला तर आपला छान, थोडंसुद्धा पाणी मसाल्यामध्ये राहिलेलं नव्हतं, एकदम कोरडा आपण त्याचा मसाला किंवा सारण तयार केलं होतं. तर बघू शकता एकदम हलका कलर आला. खिडकीतनं खूप जास्त प्रकाश येतो त्यामुळे तुम्हाला त्याचा कलर जो आहे ना तो परफेक्ट दिसत नाही, कुठं कमी जास्त दिसतो आहे. तर खिडकीतून खूप जास्त ऊन येतं आमच्या किंवा उजेड येतो. तर आता मस्तपैकी ना आपल्या ज्या कचोऱ्या आहेत ना ते फुगल्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि कलरसुद्धा खूप छान आला आणि एकदम कुरकुरीत, दिसायलाच कुरकुरीत दिसतात हे त्या.
तर बघू शकता आता आपण ह्या ज्या कचोऱ्या आहेत ना काढून घेतो आहोत, कारण ह्याचा कलर आणि टेक्स्चर खूप छान आलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि कुरकुरीत पण झाल्यात. आणि सगळ्या ज्या कचोऱ्या आहेत ना त्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आता आपण हे एका टिश्यूवर काढून घेतोय, एका ताटामध्ये. बघू शकता कलर कसला जबरदस्त आलाय की नाही त्याला. तर आपण दुसऱ्यासुद्धा कचोऱ्या अशाच टाकणार आहोत, पण एवढा वेळ घेणार नाही आहे, मी शॉर्टकटच तुम्हाला दाखवते फक्त. बघू शकता मी दुसरी बॅचसुद्धा अशीच टाकली आणि दुसरी बॅच आपली तळूनसुद्धा झाली. तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने आणि त्याच कलरमध्ये सर्व कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि आता चौथीसुद्धा बॅच रेडी आहे. तर बघू शकता तुम्ही आलाय की नाही कलर कॉम्बिनेशन मार्केटपेक्षा भारी. आणि बघू शकता इथे थोडीशी फुटली आपली कचोरी, त्यातनं कसली भारी वाफ बाहेर येते. आणि हिवाळ्यामध्ये ही वाफ बघूनच आपल्याला कचोरी, समोसा, वडापाव खाण्याची इच्छा होत असते मंडळींनो, कारण हिवाळ्यामध्येच फक्त आपण गरमागरम पदार्थ खातो जास्तीत जास्त. तर बघू शकता इथे आपले सर्व कचोऱ्या ज्या आहेत ना तर तयार आहेत. त्याच्यासोबत मस्तपैकी हिरवी चटणी बनवलेली आहे आणि मस्तपैकी आपलं जे सॉस घेतला आहे मी त्याच्यासोबत एक परत गोड आंबट चिंचेची चटणीसुद्धा बनवली होती, पण ती मी ह्यामध्ये सर्व केलेली नाही. घट्ट चटण्या दोन्ही पण सर्व केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सर्व कचोऱ्या मस्तपैकी मी सर्व केल्या आणि एवढ्या भारी टेस्ट झाली होती ना त्याची, सर्वांनी खूप जास्त एन्जॉय केल्या. आणि तुम्हाला आवाज तर तुम्ही बघितलाच असेल किती कुरकुरीत आवाज आलेला येतो आहे त्याचा. आणि बघू शकता आता आतलं सारणचा कलर बघू शकता आणि वरचं कॉम्बिनेशन बघू शकता किती छान दिसतंय. तर चवीला किती भारी झालं असेल तुम्ही विचार करा. आणि त्याच्यासोबत मस्तपैकी मी हा जो सॉस आहे आपला चटणी आहे ती घेतलेली आहे. आणि असं मस्तपैकी त्या कचोऱ्या अशाच पकडून मी एन्जॉय केल्या. सर्व कचोऱ्या मी अशाच फोडून घेतल्या होत्या आणि खातानासुद्धा अशाच हातात पकडून खाल्ल्या ना. हात भरले ना, आपल्याला त्या सॉस परत घेण्याची गरज पडली ना, वाटेची गरज पडली, तर तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा कचोरी आणि प्रेझेंटेशन करा आणि आपल्या फॅमिलीला मस्तपैकी एक वेळा खाऊ घाला. तुम्ही पण एन्जॉय करा आणि दरवर्षी सीझनमध्ये तुम्ही वाटाणे कधीच विसरणार नाही आणि वाटाण्याची कचोरीसुद्धा विसरणार नाही. तर परत भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.